हे गाईज, वेलकम टू द माय न्यू ब्लॉग. तर आजची दिवसाची सकाळ सुरुवात हे सकाळपासूनच होत आहे. बाहेर ऊन आहे, चमकाले डोकं. आता जस्ट आंघोळ केलं आहे. जर बाकीची कामं आहेत, कामं तर काय मला सोडणार नाहीत, कामं तर काय सोडणारच नाहीत. आणि ते एक तर आज कॉलेजला गेलं नाही, त्यात डबल फॅन चालू होता. आत्ता बंद केलं आहे, जस्ट 1-2 मिनटापूर्वी. आत्ता जस्ट बंद केलं आहे फॅन. आत्ता ती स्टॉप होणार आहे. ती पण लाईट गेली त्या आतला तर परत आले. लाईटची काही गरज लागत नाही, पण असायला पाहिजे म्हणून चालू ठेवायचं. तर आता मी थोड्या वेळात जाणार आहे खाली किंवा वर, जनावरांना घेऊन त्यांना वगैरे चारून बिरून आणून बांधायचं, मस्त थोडं झोपायचं. आणि बाकीचं जे काय दिवसभर काम असेल ते मी दाखवतच राहतो शक्यतो. चलो निकलते अपने अगले काम केले. आधी पोट भोजन करायला पाहिजे, पोटाचं बघायला पाहिजे, जेवण वगैरे करून मग पुढच्या कामाला जायचं. आता जस्ट अजून केस ओढले आहेत. फॅन चालू करायला पाहिजे, फॅन बंद केलं आता परत चालू करायला पाहिजे, नाही केस वाळणार नाही लवकर. ओके, चालू झालं. आज कसा आवाज करते काय, चालू झालं. तर आज पूजा मीच करावं लागणार आहे. घरातलं सगळं पूजा मीच करावं लागणार आहे. आता त्यासाठी पाणी पण आहे साईडला, सगळं आहे ओके आहे. आता फक्त इथे दिवा लावायचं, नंतर त्याच्यात पाणी घेऊन इथं ठेवून ते सगळे देव पण यात घालायचं आणि स्वच्छ धुवायचं, धुवून परत तिथं ठेवायचं. आणि जे काही ते लावतात की हळद कुंकू हे लावायचं आणि नंतर हे उदबत्ती लावायचं. संपलं पूजा, खतम. आता त्यासाठी काम सुरू करावं लागेल. इथलंच पाणी घ्यायचं, पलीकडनं नाही. हे भरलेलं, काल भरलेलं पाणीच आहे बोरचं. आता वाजले संध्याकाळचे 4:30. अरे ओय ओय ओय, ते दगडाला अडकवलोय मी, ओढून घेऊन चाललाय तिकडं. पुढं कुठे गेलं, इकडं आहे. आणि त्याचा बच्चा हे दुपारी आलतो आणि आत्ता मगाशी आलोय तर काय इथून इथं पडलेत ह्या पाण्यात. मी बसलोय त्या झाडावर एकटा, ते पण इथं चढायला खूप सोपं आहे. ते हे दगड पाडते त्यात, एका जागेला थांबत नाही. ते इथे जायला भीती वाटते जरा, गवत वगैरे जास्त आहे. मेन तर बेडकाची भीती वाटते. पाणी फुल आहे. अय अय, टायर खातोय काय? इथून चढता येते लवकरच. 1 किंवा 2 ठांगात वरच चालू झालं याचं काम. खायचं राहिलं काम आणि असं करायचं म्हणजे एक्सपर्ट आहे. ओय ओय, आजा आजा. त्यांना घराकडे घेऊन जायची वेळ झाली. पूर्ण सूर्य मावळला आहे. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. पण ह्यांचं काय आहे, भोजन चालू आहे अजून ह्याचं त्याचं. तर जायला पाहिजे घराकडे. घराकडे जाऊन वरचं वैरण आणून टाकायला पाहिजे यांना. तर फायनली त्यांना आणून बांधलो आणि येऊन बांधायच्यात काही आहे त्यांना परत इथं पण खायला मक्याचं वैरण वरून आणून टाकले. ते तर आपली मम्मी कुठे आहे ते बघायला पाहिजे. त्याने वरायचं शक्यतो, घरात कोण नाही. इतर दरवाजा झाकलेला आहे, इथं पप्पा आहे वाटतं. तरी काय घास गवत पूर्ण वैरण मारून टाकली. ते परत उगवलं आहे साईडला. तर आपली मम्मी तिकडं आहे, ते कोपऱ्याला आहे. तिथं गवत ते काढायला आणि मी आलो इकडं वर, इकडं घरातून वर. हे काय तुडवलं इकडं सगळं. जनावरांचं काही काम आहे, कसं पण चालायचं. ही वैरण इथनं मारलेत वाटतं, मग आता टाकले ते जनावरांना. राईट, इथे अजून तसंच पडलं आहे. हे घर न्यायला पाहिजे. इथलंच मारले त्यांनी. हे अजून आहे तिकडं पुढं. हे साईडचं मारालेत कारण इकडं भाजीपाला आहे ना, त्यामुळं मी इकडं बरोबर मारायला आहे. तसं हे आलं माझ्याबरोबर, हे आलं आहे माझ्याबरोबर. गेलं. मी कुठं पण जाऊ दे आता. इथे असंच अंधार होत चालला आहे. ते काय इकडं सूर्य तर पूर्ण मावळला आहे, इकडे चंद्र पण पडला आहे. अरे वा, अजून पूर्ण अंधार पण झालेला नाही. अमावस्या नाही, अमावस्याला पडतंय का पौर्णिमेला? पौर्णिमा आला वाटतं जवळ. ते 75% भाग दिसायला आहे त्याचा, 75% भाग.
तर फायनली घरात आहे, आता पोहोचलोय. मग बाहेर पूर्ण अंधार आहे. आता वाजलेत, टाईम सांगत नाही. आणि आज एक बघायचं आपण, रात्री काही काम नाही. मग घरात आहे आणि माझं बॅगमध्ये आज काय काय भेटते बघूया. ट्राय दिस. एकदा बघूया तर काय काय त्याच्यात. बॅग घेऊया इकडं, इथे ठेवूया आणि यात काय काय भेटते बघूया. किती पैसे आहेत, चिल्लर आहेत थोडे, बघितलं नाही मी. परवा दिवशी गेलो कॉलेजला तेव्हा ते उरलेले चिल्लर आहेत, ते बघूया काय काय. हे पहिले चेन उघडतोय, उघड. ह्यात काय भेटते बघूया. वा, पहिला पेन सापडलं. आणि याला पण टोपण नाही, टोपण असेल आत. बघूया अजून काय भेटतंय. वा, पैसे भेटले. अजून काहीतरी भेटले पैसे अजून. हे काय तिकीट. हां, मी फोनपे केलं तो, म्हणजे ऑनलाईन सोडलं नाही तिकीट. UPI दिसत असेल. हे किती रुपये? 35 रुपये. नंदूर ते मंगळवेढा 35. नाही येताना, नाही मंगळवेढा ते नंदूर आहे, येतानाच काढलं आहे. आणि हे काय 3 चॉकलेट आहेत. मस्क मेलॉन म्हणजे खरबूजचे. 1 2 3. आणि हे 5 रुपये. आणि हे 10 झाले. हे 2 आणि हे 4 6 8 10, म्हणजे हे झाले टोटल 20 रुपये. हे काढलं. ठीक आहे, एक कप्पा झाला. अजून ह्यातच अजून चेक करूया काय आहे का नाही. हे कप्पा तर पूर्ण मोकळं झालं. आपण हे दुसरं कप्पा ओपन करूया आता. तर ह्यात काय भेटेल बघूया. अरे चा, हे काय सापडलं मला, दाखवतो. हे आहे माझं फोनचं कवर, म्हणजे कंपनीसोबत आलेलं कवर. सेम आहे माझं. आणि विवो फोनचं V50 फोनचं कवर आहे, कंपनीसोबत आलेलं आहे. ह्याचं कलर कसं झालं आहे, पूर्ण साईडला पिवळा चॉकलेटी झालं आहे, खराब झालं आहे कवर. मग कवर चेंज केलं आहे मी. एक अजून बघत आहे यात काय आहे. अरे वा, अजून एक पेन सापडलं. आणि अजून एक पेन सापडलं. तर फायनली सगळं संपलं माझ्या बॅगमधलं जे काय आहे ते. आणि ते दाखवतो काय काय निघालं. फक्त लई छोटी गोष्टी आहेत माझ्या बॅगमध्ये, लई छोटी. आणि ते काही दाखवतो. हे आहेत खरबूज चॉकलेट 3. आणि आहे तिकीट परवा दिवशीचं. आणि हे 10 रुपये, हे 10 रुपये, 20 रुपये फक्त. आणि हे ते काय आपलं फोनचं कवर. आणि हे 2 पेन. ह्या पेनलाही टोपण नाही आहे, नुसतं ओपन आहे. आणि हे कुठले वेगळे कंपनीचे पेन आहेत. हे चॅम्प आहे, हे ह्याचं माहीत नाही मला. आणि हे आहे माझे फोनचं कवर. आणि हे आहे 3 वही. तर माझं बॅग पूर्ण मोकळा. त्याला बघूया काय काहीच नाही यात, संपलं, खतम. आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. जर का तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय.